लढवत आहे समोर धंगेकरांचं आव्हान गेल्या 8 दिवसांमध्ये ही इलेक्शन कशा पद्धतीने तुम्ही पाहताय? नाही, मला समोर कोण याच्यापेक्षा मी माझ्या पद्धतीने निवडणूक लढले. मी माझ्या पद्धतीने निवडणूक लढतोय. समोर कोण आहे काय माहित नाही. शेवटी जो तो ज्याच्या पद्धतीने निवडणूक लढणार आहे. त्यामुळे मी माझी निवडणूक कशी लढायची, महायुती म्हणून मी उमेदवार म्हणून मी कसं लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि पुणेकरांना मला असं वाटतं की मी काय केलं आणि मी काय करणार याच्यावरतीच मी पूर्ण निवडणुकीवरती प्रचार केला. कुठल्याही व्यक्तिगत स्वरूपात कोणावर टीका केली नाही, कुठल्या पक्षावर केली नाही. शेवटी पुणेकर हे सुज्ञ आहेत. पुणेकर विचाराला, विकासाला, भविष्याला मतदान करतात. हा माझा अनुभव आहे. मी आज जवळजवळ 20 वर्षे लोकप्रतिनिधी आहे. तर मला असं वाटतं लोकांना ते आवडतं आणि मी त्याच याच्यावरती लोकांशी संवाद केला, समन्वय साधला आणि गेले 2 महिने पुणेकरांना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला. आजचा दिनक्रम काय? मतदानाचा टक्का पुण्यासाठी नेहमीच चिंतेचा विषय राहिलेला आहे. काय मतदारांना काय? मी आज पुणेकरांना हे आवाहन करीन की खरं तर आपल्या देशाची लोकशाही जगातली सर्वात शक्तिशाली लोकशाही आहे आणि आपण सगळे या लोकशाहीचा भाग आहोत आणि त्यामुळे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे की आपली लोकशाही अधिक सुदृढ करणं आणि मतदान करणं हे त्याच्यातलं मुख्य काम आहे की मतदानाच्या माध्यमातून आपलं राष्ट्रीय कर्तव्य आपण बजावलं पाहिजे. जोपर्यंत आपण आपलं कर्तव्य बजावत नाही तोपर्यंत आपली लोकशाही अधिक समृद्ध नाही होणार. ठीक आहे. मुरलीधर मोहोळ, शुभेच्छा तुम्हाला आजच्या निवडणुकीसाठी. या सगळ्या एकूण प्रक्रियेमध्ये तुम्ही आता मतदारांना काय आवाहन कराल आणि तुमचा दिनक्रम कसा असेल आजचा? मला असं वाटतं 2 महिने मला पुणेकरांना जे सांगायचं ते मी सांगितलंय. मी 30 वर्ष पुण्यामध्ये या शहरातला सामाजिक राजकीय जीवनातला मी एक कार्यकर्ता म्हणून पुणेकरांनी मला पाहिलंय, अनुभवलंय आणि त्यामुळे मला अधिक आता सांगण्याची आवश्यकता नाही. आज मी सगळ्यांना हीच विनंती करेन की मोठ्या प्रमाणामध्ये आपण स्वतःहून स्वतःचं कर्तव्य बजावूया, मतदान करूया. विरोधी उमेदवारांचा आरोप केला जातो पैसे वाटपाचा, त्याबद्दल तुमची काय भूमिका? मला असं वाटतं की आता लोकांना हे कळून चुकलं की जे आहे तसं दिसावं माणसाने, जे आहे तसं राहावं. आहे एक, दाखवायचं एक आणि मग लोक कधी ना कधी ते ओळखतात ना. मला असं वाटतं की खूप काही गोष्टी घडतायत. मी कधीच बोललो नाही. आजही मला असं वाटतं मी व्यक्तिगत स्वरूपात बोलू नये. कारण कोणी चांदी आणली, कोणी कुठून पैसे आणले, बंगालहून चांदी आली, कर्नाटकमधून पैसे आले, साड्यातनं पैसे गेले, गुन्हे कुणावर दाखल झालेत. उगाच काहीतरी पुरावा नाही, काही नाही, येऊन आपलं फक्त कुठंतरी ओरडाओरड आरडाओरड करायचं. पुणेकरांना आता कळलं. एकदा झालं, 2दा झालं, आता ते जुनं झालं. लोकांना आता खरा चेहरा कळला. स्टंटबाजी होती का ती असं म्हणायचंय? आता मी त्याच्यावर नाही जास्त बोलणार. आपण बघतोय मुरलीधर मोहोळ यांचं औक्षण काही वेळामध्ये होईल आणि मतदानासाठी ते जातील.